आय थिंक विराट कोहली की रोहित शर्माचा एक इंटरव्ह्यू मी बघितला होता. त्यामध्ये काय सांगितलं होतं विराट कोहलीनं, स्ट्रगल म्हणजे काय असते. सपोज माझ्या भाषेत स्ट्रगल म्हणजे काय आहे. सपोज तुमच्याकडे एक दोन टाईम जेवणाचे वांदे आहेत, पण तरी पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे. घरून एकदम कमी पैसे येतात, त्याच्यावर तुम्हाला मॅनेज करायचं आहे. आता काय मुलं असे बघितलीत की त्यांच्याकडे पैसे नाहीत, पण मित्राच्या रूमवरती कसं तरी ॲडजस्ट करून मित्राच्या डब्यातला अर्धा डबा खाऊन अभ्यास करतात. हे जर कंपेअर केलं, ते पण 12 तास अभ्यास करतात, मी एक 13-14 तास केला असेल. माझी कंडिशन प्रॉपर होती. त्यामुळे 14-15 तास अभ्यास करणे म्हणजे स्ट्रगल आहे असं नाही. कारण मला सुविधा सगळ्या प्रॉपर मिळत आहेत. म्हणजे मी याला स्ट्रगल मानत नाही. बरेच पोरं म्हणतात की खूप स्ट्रगल केलाय स्ट्रगल मी. माझं 6 महिन्यांचं ॲव्हरेज 14 तास आहे अभ्यासाचं. 14 तास ॲव्हरेज आहे माझं. जे की नॉर्मल मुलाला शक्य नाही 14 तास ॲव्हरेज काढणं. ते केलं मी. पण मी याला स्ट्रगल म्हणत नाही. कारण माझे जेवणाचे वांदे नव्हते किंवा काय असं सोबत मॉक टेस्टला एकाकडे पैसे नसतात, ते पैसे नव्हते. हां, स्ट्रगल कोणाला म्हणू शकतो? बघ खरंच खूप गरिबीतून वर आल्यानं पोस्ट काढल्या त्याला स्ट्रगल म्हणू शकते. म्हणजे माझी डेफिनेशन वेगळी आहे स्ट्रगलची थोडक्यात. म्हणजे असंच स्ट्रगल तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी असून पण स्वतःचा पोटेन्शियल टेस्ट करण्यासाठी तुम्ही करून दाखवलं हे म्हणू शकतो आपण. कारण की मुलांना काय असतं, माझ्या सगळ्या गोष्टी चांगल्या मी कशाला करू, पण यांनी हे करून दाखवलेलं आहे. ना पोटेन्शियल चांगलं म्हणण्यापेक्षा मिडल क्लास आहे म्हटल्यानंतर नोकरी चांगली मिळवणं हे पहिलं टार्गेट असतं.